नमस्कार आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आणि आज नागदिवे पूजा केली जाते, नागदिव्यांची पूजा। आणि हे नागदिवे नेमकं कसे बनवतात हे सगळं आपण आज पाहणार आहोत। तर हा ब्लॉग पूर्ण नक्की बघा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा। चला बघू काय काय होतंय। बाजरी आहे ही, याचे नागदिवे बनवतात। आज मान असते ना बाजरीच्या पिठाच्या नागदिव्याचा। आता गव्हाचे पण असतात वाटतं, की त्याच्यासाठी दळून घ्यायचे, पाकडून घेतले, टाकून देऊ आता गिरणीत आपण। कशा ना ते जाम झालं होतं का? जाम झालं ते थोडं फिरवायचं असं। तुम्हीच करा ना। गिरणीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पीठ पण दळून झाले। आता घर आवरून घेते आणि लगेच आपल्याला संध्याकाळच्या स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे। आपण नैवेद्यासाठी काय काय बनवणार आहे ते पाहणार आहोत। तर इथे तुम्हाला दिसत असेल तयारी चालू आहे। आत्यांनी चाळून घेतलंय, हे बाजरीचं पीठ आहे। याचे नागदिवे बनवतात आणि ते उकडून घेतात। त्यासाठी मोदकाचं भांडं आहे आणि वरण भातचं कुकर लावायचं असतं। वरण भाताचा पण आज मान असतो नैवेद्यामध्ये। आणि ही आहे मेथीची भाजी। खरं तर गावाकडे असतो तर हरभऱ्याची भाजी वापरली असती, शेतात आलेले हरभरे, तर त्याची हिरवी भाजी ते तोडून त्याचा मान असतो, पण इथे आता भेटत नाही, सो मेथीची भाजी बनवणार आहेत आम्ही। तर चला बघू काय कसं कसं बनवतो काय। चल, बाजरीचं पीठ आहे, याच्यामध्ये किंचित मीठ टाकले आत्याने है ना। आणि आता हे मळून घ्यायचं, भाकरीच्या पिठासारखं मळून घ्यायचं ना। जास्त असं हे नाही, काय म्हणतात, घट्टच मिळायचं। आणि मी सांगायचं विसरले की गव्हाच्या पिठाचे पण नागदिवे बनवतात, म्हणजे बाजरीच्या पिठाचे काही आणि गव्हाच्या पिठाचे काही। तर त्यांनी आता इकडे बाजरीचं पीठ मळून घेतलंय आणि आता त्या गव्हाचं पीठ मळायला घेत आहेत। तर आता आपण बघूया की नागदिवे कसे बनवतात। चला, वरण भातचं कुकर लावलेलं आहे आणि नागदिवे उकडून घ्यायचे, तर त्याचीच तयारी चालू आहे। आणि इकडे आत्याने स्टार्ट पण केले नागदिवे बनवायला। तर तुम्ही चेक करू शकता, तुम्ही पाहू शकता की सोपी पद्धत कोणती आहे नागदिवे बनवण्याची। तर आत्याने एक सोपी पद्धत ट्रिक सांगितली इथे की छान नागदिव्यांचा शेप येण्यासाठी कसे नागदिवे बनवायचे असतात। तर तुम्ही पाहू शकता। आणि ही पद्धत वापरून आपण असा परफेक्ट नागदिवा बनवू शकतो। सगळेच नागदिवे अशा प्रकारे आपण परफेक्ट एका मेजरमेंटचे एकसारखे बनवू शकतो। तर इथून पुढे कधीही हा सण आला तर तुम्ही ही ट्रिक वापरून असे छान छान नागदिवे बनवू शकता। वाव, काय करायला? नागदिवे बनवायला। प्रवीणाला येते का? ठीक आहे, देवाशी
आता याला असं करायचं. झाला दिवा तयार. गुड जॉब. नैवेद्य तयार झाला आणि संध्याकाळची वेळ आहे तर लगेच पूजा पण करून घेतोय. तर त्यासाठी 5 नागदिव्यांमध्ये वरण भात आणि भाजीचा नैवेद्य ठेवला जातो हळदी कुंकू लावून, आणि बाकीच्या नागदिव्यांमध्ये तुपाच्या वाती टाकून ते दिवे लावले जातात. नागदिव्यांची पूजा आता आमची झालेली आहे आणि लातूर, धाराशिव या भागांमध्ये ही पूजा प्रत्येक वर्षी आवर्जून केली जाते. शेतकरी वर्ग हा सण म्हणून साजरा करतो आजचा दिवस. तर हा सण का बरं साजरा केला जातो, तर घरामध्ये जे काही पुरुष मंडळी आहेत त्यांच्या नावाने 5-5 हे असे दिवे बनवले जातात. काही जण गोडाचे नागदिवे म्हणून पेढ्याचे पण बनवतात कोणाच्या नावाने, घरातील पुरुष मंडळीच्या नावाने. तर असंही असतं. आणि या दिव्यांमध्ये तुपाच्या वाती ठेवल्या जातात आणि त्याच्यावरती शेतकरी लोकांकडे खुरपं विळा असतो लोखंडाचा, तर ते स्वच्छ धुवून त्याला तूप लावून ते या दिव्यांवरती असं पकडलं जातं आणि पकडून त्याच्यावर काजळी येईपर्यंत ते असं धरलं जातं लोखंडी वस्तू. जसं की आम्ही आता खुरपं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, याला खुरपं म्हणतात, आणि ते दिव्यांवरती असं धरलेलं आहे. तर त्याच्यावर जे काजळी तयार होईल थोड्या वेळाने, ती काजळी घरातील सगळ्यांनी या दिवशी डोळ्यांमध्ये काजळ म्हणून घालायचं असतं. त्याने एक नवी दृष्टी येते, तेजदृष्टी होते, असा त्याचा मागचा उद्देश आहे. तर हे एक म्हणजे या सणाचं महत्त्व आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आम्ही सगळ्यांनीच काजळ पण लावून घेतले आता डोळ्यांमध्ये. परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.